नमस्कार. चोराडे या ठिकाणी एक आदतचं मैदान होते आणि त्या आदतच्या मैदानामध्ये सकाळपासून 64 गट पळाले आणि 64 गटामध्ये एक चांगले चांगले टॉपचे बैल एवढे नव्हतेच, परंतु आहेत 2-3 बैल टॉपचे आहेत. नक्कीच कोण झालं फायनलसाठी पात्र, कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रात एक आदतचं बैल एक उजेडात येत आहेत. नक्कीच हे असं पारदर्शक मैदान आणि त्या मैदानात आज बघूया गुलालासाठी कोण कोण पात्र झालं. सेमी क्रमांक 1 मध्ये एक चांगली गाडी पळाली, आदत किंग भीमा, आणि त्याच्यासोबत पळाला अरबवाडीचा रुद्रा आणि गाडीचे ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर जकातवाडी. एक सुंदर गाडी पळाली. या गाडीची चर्चा सकाळपासून सगळे बघतच होते की गट त्याने सुट्टाच काढलेला, सेमी सुद्धा आत्ता कसा बघितलाय तुम्ही, सुट्टाच काढलाय. नक्कीच या बैलाला चांगलं स्पीड आहे, चर्चेत येणार हा बैल. सेमी क्रमांक 2चा निकाल तोच बैल. या बैलानं 1 BHK फ्लॅट आणि कासेगावचं ते मैदान, तिथं 1 नंबरचं मैदानाचा मानकरी ठरलेला कळंबीकरांचा शंभू आणि शंभू सोबत पळाला आदत किंग माहिब्या. हा माहिब्या सदाभाऊ वास्तरकरांचा नाही बरं का, नाही तर सगळे म्हणतील की माहिब्या नक्की आला काय मैदानात. नक्कीच शंभू सगळ्यांना माहीत आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलालात असतोच, परंतु सेमीफायनलला आता कदमवाडीच्या आपल्या मांगडे तात्याचा सुंदर आणि शंभू या गाडीला पराभव स्वीकारावा लागला. नक्कीच त्या पराभवातून तो सावरून आज आला आदतच्या मैदानात चोराडीच्या फाटीवरती आणि नक्कीच गुलालासाठी पात्र झालाय. सेमी क्रमांक 3 मध्ये पण चांगलीच गाडी पळाली, घरचीच गाडी, मासुर्णेकरांचा शंभू आणि सुनील मोरेंनी त्या बैलाची खरंच चर्चा केली, आणि देगावकरांचा AK47 सर्जा. शंभू आणि मासुर्ण्याचा शंभू आणि देगावचा सर्जा ही जोडी तुम्हाला या चोराडीच्या मैदानातील सेमी क्रमांक 3ची विजेती गाडी आहे. आणि नक्कीच सुनील मोरेंनी कौतुक केलं या गाडीचं, कारण की गाडी पण तशाच पद्धतीची ती पळाली. बघूया काय कमाल करेल आता फायनललाच. सेमी क्रमांक 4 मध्ये पण अटीतटीची लढत झाली, परंतु तोंडावरती निकाल घेतला तो निकालाचा बादशाह म्हणा तुम्ही, कचरेवाडीकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत पळाला बाबा. एक बाबा हा बैल आहे, नाही तर उगीच काहीतरी माणसं म्हणतील बाबा कुठला आणला हा. नक्कीच ही गाडी चांगलीच पळाली. तोंडावरती एक खूप बेकार स्पीड लागली या गाडीला, असं वाटत होतं की गाडी नाही आता जिंकणारच नाही, परंतु एवढा खतरनाक सारजा, आपल्या वेगाचा शेवट सारजाचा कसा वरटॅक असतो तसाच वरटॅक त्या सारजानं केला, सोन्यानं केला, आणि सेमीफायनल 4 मध्ये ती विजयी झाली. सेमी क्रमांक 5 मध्ये एक गाडी, चांगलीच गाडी विजयी झाली, सुट्टा निकाल, पब्लिकनं गाडी पळाली. बबलू चाचा किल्ले मच्छिंदगड यांचा दुस्सा राजा आणि गाणाभाऊ आदतचा, ही 2 जोडी पळाली. नक्कीच सगळ्यांना एक विषय, एक संप्रभात एक डोक्यामध्ये चाललाय की बक्कासूरच्या गाडीवरती बबलू चाचा का दिसत नाहीत, काय नक्की झालंय त्यांना. नक्कीच ही काहीतरी झालं असेल दोघांच्या मध्ये, आपल्या बक्कासूरच्या मालकांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले असतील, ते दूर व्हावेत आणि पुन्हा एकदा बक्कासूरच्या गाडीवरती बबलू चाचा दिसावेत. सेमी क्रमांक 6 मध्ये घरचाच साज पळालाय, चंदर आणि सायको ही जोडी पळाली. सुंदर आणि सुरेख अशी जोडी पळाली. त्या मैदानामध्ये जे थारचं मैदान जे भरवलेलं चंद्रहार पाटील यांनी, डबल महाराष्ट्र केसरी, त्यांनी खरंच या गाडीचं कौतुक केलं, चंद्र आणि सायकोचं मैदानामध्ये, तिथं बघितलंय तुम्ही. सेमी क्रमांक 7 मध्ये स्वराज आणि सिकंदर. स्वराज आणि सिकंदर, एक मोठं नाव स्वराजचं आहे. ह्या गाडीनं सेमी क्रमांक 7 मध्ये सुट्टा निकाल घेतला. आणि सेमी क्रमांक 8 मध्ये विशाल कोळे माळशिरस यांचा साहेब्या आणि आदत किंग रॉकेट ही गाडी सेमी फायनल 8 मधून पळाली आणि ती फायनलसाठी पात्र झाली. नक्कीच आता बकासूरची उत्सुकता लागली सगळ्यांना. बकासूर पळतोय चौधरवाडीच्या
त्या ओपनच्या मैदानामध्ये नक्कीच तो पण व्हिडिओ बनवीन. धन्यवाद.